बाळासाहेब कन्नडशिवे सक्षम भूमिका वृत्तपत्र संपादक व सक्षम भूमिका यूट्यूब चॅनलचा संपादक. आज मी धाराशिव इथे आलेलो आहे. येण्याचे कारण म्हणजे अबकड वर्गीकरणाच्या विरोधात दलित बांधवांचा कलेक्टर ऑफिसवर मोर्चा आयोजित केलेला आहे. त्यानिमित्त येथे सर्व भीमसैनिक, भीमप्रेमी, संविधानप्रेमी येथे एकत्र आलेले आहेत आणि त्यांचा हा जल्लोष चाललेला आज आपल्याला मी दावत आहे. सक्षम भूमिका. लढ्याला योगदान देणारे सहकार्याचं मी पहिल्यांदा मनपूर्वक अभिनंदन करतो आणि स्वागतही करतो. त्याचबरोबर मुस्लिम समाजाच्या सर्व संघटनांनी या मोर्चासाठी आपल्याला येणार होते, आले असतील. माझ्याकडे त्या पद्धतीचं पत्रही दिलेलं आहे. मुस्लिम समाजाचे आमचे मसूद भाई यांनी आपल्याला या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे. अरे टाळ्या. या मागण्यासाठी जाहीर पाठिंबा दिलेला आहे, त्याच्यामुळे त्यांचे मनपूर्वक अभिनंदन करतो, स्वागत करतो. जय भीम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. तुम्हारे साथ है. आज इकडे आपण सर्वजण उपस्थित राहिलात त्याबद्दल तुमच्या सर्वांचे आभार मानतो. स्टेजवरच्या सर्वांचे आभार मानतो. तुम्ही हा खूप मोठा असा कार्यक्रम आयोजन केला आणि या सरकारला सांगतो की आम्ही तुफानातले दिवे आहोत.
आम्ही तुफानातले दिवे आहोत, तुम्ही आमच्या नादी लागू नका. आमच्या बापाने आमच्यासाठी भरपूर काय करून गेलंय आणि जर त्याच्यासाठी रक्त जरी गमवायला लागलं तर आम्ही रक्त सुद्धा गमवू. आज या सरकारला दगाडी भरली असेल, इतक्या पावसात सुद्धा आपण लोक इकडे अशा ताकदीने उपस्थित आहात. इकडचा देवेंद्र असेल, नरेंद्र असेल, दलिंदर असेल, त्याला मी एकच सांगतो, आमच्या औलादींशी नादी लागू नका. आमच्या औलादींनी 28,000 पेशवे मारलेत. आमच्या औलादींनी भीमा कोरेगाव केलाय आणि तुम्ही जर यांच्या नादी लागलात तर तुम्हाला या महाराष्ट्रात का या देशात सुद्धा जगू देणार नाही. आज आपल्या सर्वांना ही लढाई एक म्हणून लढायची आहे. इकडे कुठलाही दुजाभाव करू नका, पक्षवाद करू नका. बाबासाहेबांनी आपल्या सर्वांसाठी एक होऊन काम केलंय. बाबासाहेबांनी कष्ट केलेत आणि ते कष्टाचं सोनं आपल्याला भेटलंय. पण ते सोनं आपल्याला आज आपल्या पुढच्या पिढीला द्यायचंय. आज जर आपण एकसाथ नाही उरलो तर इकडचं सरकार हे आरक्षण आपल्याकडनं काढून घेईल. म्हणून मी तुम्हाला एकच सांगतो की आपण सर्वजण एकसाथ राहूया, शेवटच्या क्षणापर्यंत एकत्र राहूया आणि कुठल्याही पक्षाचा आणि कुठल्याही संघटनेचा माणूस असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसाठी एकसाथ लढूया. आणि जाता जाता एवढं सांगतो, ही तर फक्त सुरुवात आहे. आज गल्ली गल्ली ते दिल्ली दिल्ली फक्त एकच माणूस आहे. आज गल्ली ते दिल्ली एकच लढाई आणि तो नारा म्हणजे जय भीम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. जय 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 भीम. जय 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 भीम. आम्हाला स्वतंत्र मतदारसंघच पाहिजे. या लढाया चिल्लर सगळं आमचं आरक्षण काढून घेतलेलं आहे. अहो कुठं आरक्षण आहे आम्हाला? कुठं नोकऱ्या नाहीत, काहीच नाही आणि आरक्षण कुठं आहे आम्हाला? तर आमचं म्हणणं आहे की आम्ही कुठं राजकीय आरक्षण पाहिजे आम्हाला. राजकारणात सुद्धा मार म्हणलं की आम्हाला कुणी सुद्धा मतदान करीत नाही साहेब. हे आम्ही बघतोय. तर मी तुम्हाला साहेब विनंती करतो की हा पुढचा लढा आपल्याला स्वतंत्र मतदारसंघाचा लढायचा आहे. आपली तयारी पाहिजे, आपण लढलं पाहिजे. साहेब या ठिकाणी बोलणार असल्यामुळे माझे 2 शब्द संपवितो आणि जय भीम, जय भारत.